बातमी जी महाराष्ट्राच्या श्रमिकांचा, शेतकऱ्यांचा, तळागाळातील जनसामान्यांचा आधार बनते, समाजकारण आणि अर्थकारण यांच्या पडद्यामागील गुपित उघड करते। ती बातमी मिळेल फक्त जी महाराष्ट्रावर। जी महाराष्ट्र, एक बुलंद आवाज जनसामान्यांचा। मुंबईच्या पश्चिम उपनगर मालाड पूर्व येथील दिंडोशी भागात राहणारा 27 वर्षीय युवकाला काही संशयितांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सविस्तर माहिती अशी की दिनांक 12 ऑक्टोबर शनिवारी रोजी आई वडील रिक्षाने तर आकाश आणि त्याची पत्नी दुचाकीवर जात असताना रिक्षा चालकाने ओव्हरटेक केल्याने त्यांच्यामध्ये काही वाद निर्माण झाला, ज्यामध्ये वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। त्यानंतर रिक्षा चालकासह त्याच्या इतर साथीदारांनी आणि स्थानिक फळभाज्या विक्रेत्यांनी मिळून मुलावर व त्याच्या वडिलांवर लाथाबुक्क्याने मारहाण करायला सुरुवात केली असता ज्यामध्ये सोबत असलेल्या आईने मुलाच्या अंगावर पडत त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही तर वडिलांनीही मारहाण करणाऱ्यांना हात जोडून विनंती केली, मात्र मारहाण करणाऱ्यांना कोणतीही दया न आल्याने 27 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय। मयत मुलगा हा मनसेचा कार्यकर्ता तर वडील मनसेचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर येते। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। झी न्यूज महाराष्ट्र, मालाड।